भारतीय छावा संघटनेचे प्रदेशाध्यक्ष विजयकुमार घाडगे पाटील यांना काल राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मारहाण केल्यानंतर अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते हे मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपण बघत आहोत। लातूरच्या आरोमा हॉटेलच्या बाहेर सुद्धा आता छावा संघटनेच्या कार्यकर्त्यांनी या घोषणाबाजी केली आहे। राज्यातल्या वेगवेगळ्या भागातनं हे छावा संघटनेचे कार्यकर्ते आलेले आहेत। बुलढाणा, नांदेड आणि जालना येथून हे कार्यकर्ते आलेले आहेत। दादा, तुमचं नाव सांगा, तुम्ही कुठून आलेला आहात आणि काय आता तुमची भावना आहे या प्रकरणी? छावा संघटनेचा जिल्हा प्रमुख आहे जालना, संदीप ताडगे पाटील। आमची भावना एकच आहे, काल सत्तेत असणाऱ्या व्यक्तीने त्यांनी जो बळाचा वापर केला, सत्तेचा माज दाखवला, तो माज जिरवण्यासाठी आज आम्ही इथं आलो। त्यांचा माज जिरवणार आणि तो माज जिरवण्यासाठी आज इथं आलतो, परंतु ते पोलीस मदत घेतले। काल ज्या गोष्टी घडल्या, आमच्या 2 माणसाला तुम्ही 25 लोक मारता, आता फक्त पोलीस हटवा आणि छावाची ताकद कळल। आम्ही असंविधानिक मार्गाने कधीच चालत नाही, परंतु यांनी तो मार्ग काल दाखवून दिला आणि आज तो मार्ग आमच्यासाठी मोकळा झालेला आहे। आज तुम्ही आता आरोमा हॉटेलवर तिथं तटकरे साहेब थांबले होते, नेमकं काय तुमचं आंदोलन होणार? आज तटकरेच्या तोंडात मारली असती आणि सूरज चव्हाणलाही लाताखाली तुडवलं असतं, पोलीस हटवायला पाहिजे होते, मग छावाचा हिसका कळाला असता। आम्ही छावा स्टाईलना, मी सांगितलं ना, करारा जवाब मिलेगा, कारण आमचे एक धोरण आहे, आम्ही जर कोणाकडून जर काही उसणं जर घेतलं, आम्हाला काही दिलं उसणं, आम्ही त्याचं डबल वापस करतो। ती आमची संस्कृती आहे, ती अण्णासाहेब जावळे पाटलांनी आम्हाला ती शिकवण दिलेली आहे आणि सूरज चव्हाणला याचं डबल व्याजासहित वापस करू। हे वाढत जाणार, चिघळणार, वाढणार 100%। जोपर्यंत सूरज चव्हाण, विजयकुमार घाडगे पाटील छावाचे प्रदेशाध्यक्ष यांचे पाय चाटत नाही, तोपर्यंत हे असंच चालू राहणार। या आज तर डेमो आहे, जालन्यातला आम्ही डेमो दिलाय। अजित पवारांचे महाराष्ट्रामध्ये कुठं कुठं कार्यालय आहे, हे ओपन चॅलेंज आमचं, आमच्यावर काय गुन्हे दाखल करायचे तर करा, पण आम्ही तुमचे कार्यालय पेटवणार आणि जोपर्यंत हे लोक भेटणार नाहीत तोपर्यंत हे असं चालू राहणार। ज्या दिवशी हे भेटतील, आम्हाला समाधानी वाटेल की सूरज चव्हाणला आम्ही तुडवलं, त्याचं डबल उत्तर त्याला दिलं, त्या दिवशी आम्ही शांत बसू। राष्ट्रवादीचे नेते म्हणतायत पत्ते फेकणं हे कुठल्या लोकशाही मार्गाचं आंदोलन आहे? तुमचे म्हणजे महाराष्ट्राचे कृषी मंत्री, शेतकऱ्यांचे एवढे प्रश्न बाकी आहे, म्हणजे तुम्हाला शेतकऱ्यांशी काही देणं घेणं नाही आणि तुम्ही विधान भवनामध्ये ते रमी गेम खेळता। मग ते पत्ते त्यांना, सुनील तटकरे ते प्रदेशाध्यक्ष आहे ना, मग त्यांचा जर मंत्रीपद तिथं पत्ते खेळतो तर आमच्या प्रदेशाध्यक्षांनी त्यांना पत्ते दिले, खेळा पत्ते, याच्यात काय चुकीचं आहे? ते पण घरी जाऊन खेळा म्हटले ना सभागृहामध्ये। आणि यांनी जे काल जे कृत्य केलं त्याचं व्याजासकट आम्ही परत करणार। नांदेडचे सुद्धा छावाचे कार्यकर्ते आहेत, सांगा तुमची काय भावना आहे? कधी तुम्ही आला तिथं लातूरमध्ये? आम्ही कालच जेव्हा आम्हाला ही बातमी कळाली तेव्हाच आम्ही लातूरमध्ये आलो, हॉस्पिटलला गेलो आणि सकाळ व्हायची वाट बघू लागलो। रात्रीच आम्ही येऊन गेलो, पण पोलिसांनी आम्हाला वापस पाठवलं। तर आता आम्ही इथंच थांबलो होतो, त्यांना झोडपायला चालतो, पण पोलिसवाल्याने आम्हाला पहिलंच अडवलं। असं नसतं 100% सूरज चव्हाण महाराष्ट्रात कुठेही असो, कुठेही फिरो, त्याला छावा संघटना फिरू देणार नाही। तुमची काय भावना आहे? बुलढाण्याहून कोणी काही जण आलेले आहेत, तुम्ही बुलढाण्याहून एवढं लांबून आलेला आहे, काय तुमची भावना आहे? आमचे नेते विजयभाई घाडगे पाटील यांच्यावर जो भ्याड हल्ला केला त्याचं प्रत्युत्तर देण्यासाठी आम्ही लातूरला आलो आणि विदर्भात त्यांचं कुठं पण कार्यक्रम असन तो कार्यक्रम उधळण्याची ताकद आमच्यात आहे आणि आम्हाला आमच्या गुरुंनी तेवढं शिकवलेलं आहे अण्णासाहेब जावळे पाटलांनी की त्यांचा बुलढाणा जिल्ह्यातच नाही विदर्भात कुठेही कार्यक्रम होऊ देणार नाही। एकूणच अखिल भारतीय छावा संघटनेचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात आक्रमक झालेले आहेत। काही वेळापूर्वी त्यांनी सुनील तटकरे यांचा ताफा आरोमा हॉटेलच्या बाहेर पडून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी केलेली आहे आणि बघितलं तर आरोमा हॉटेल आपल्याला दिसत आहे आणि त्याच्या पुढेच आता हे कार्यकर्ते यांनी सुनील तटकरेंचा ताफा निघत असताना या ठिकाणी घोषणाबाजी केलेली आहे आणि येत्या काळात सुद्धा राष्ट्रवादीचे कार्यकर्त्यांना, विशेषतः सूरज चव्हाण यांना फिरू देणार नाही असा इशारा सुद्धा त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे। शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर।